रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली. त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी रायगड किल्ल्यावर जे उत्खनन सुरू आहे, त्या उत्खननामधून एक खगोलशास्त्रीय अभ्यास करणारं उपकरण, एक डिव्हाइस सापडल्याची माहिती दिली. त्याला ॲस्ट्रोलॉब किंवा यंत्रराज असंही म्हणतात. परंतु हे ॲस्ट्रोलॉब नेमकं काम काय करतं? ह्याला यंत्रराज हे नाव कधीपासून पडलं? भारतामध्ये हे यंत्रराज किंवा ॲस्ट्रोलॉब वापरण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली? या सगळ्या गोष्टींची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिड. रायगड किल्ल्यावर मागील अनेक वर्षांपासून उत्खनन सुरू आहे आणि या उत्खननामध्ये आपल्याला ॲस्ट्रोलॉब नावाचे एक डिव्हाइस अलीकडे सापडल्याचं पुरातत्व संशोधकांनी उजेडात आणलेलं आहे. या ॲस्ट्रोलॉबचा वापर जवळपास 2000 वर्षांपासून या पृथ्वीवर होतोय. प्राचीन ग्रीक काळामध्ये हे ॲस्ट्रोलॉब वेगवेगळ्या देशांमध्ये पर्यटन करण्यासाठी किंवा दिशांचा अभ्यास करण्यासाठी, ग्रहतारांचा अभ्यास करण्यासाठी वापरलं जायचं. याला यंत्रराज असंही नाव पडलं, परंतु हे यंत्र भारतामध्ये आल्याच्या नंतर पडलं. या यंत्राविषयीचा सर्वात पहिलं लिखित पुरावा किंवा पहिलं लिखाण हे अलेक्झांड्रिया, प्राचीन इजिप्तच्या अलेक्झांड्रियामधल्या थिऑन नावाच्या एका गणितज्ञाने केलेलं आहे. त्याला गणिताची प्रचंड आवड होती आणि हे ॲस्ट्रोलॉब किंवा हे यंत्रराज वेगवेगळ्या प्रकारच्या गणितांचाच आधार घेत खगोलशास्त्राचा मागोवा घेणारं एक उपकरण आहे. आणि या थिऑनने सर्वात पहिल्यांदा इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये या ॲस्ट्रोलॉबविषयी लिखाण करून ठेवलं. त्याच्यानंतर हे ॲस्ट्रोलॉब तिथून इस्लामिक कंट्रीजमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रवाशांनी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापाऱ्यांनी इस्लामिक कंट्रीजमध्ये हे ॲस्ट्रोलॉब घेऊन गेले. आणि ज्यावेळेस ते इस्लामिक कंट्रीमध्ये गेलं त्यावेळेस या ॲस्ट्रोलॉबचा सर्वात पहिल्यांदा वापर करण्यात आला. मक्केच्या दिशेला जो काही प्रवास व्हायचा तो प्रवास व्यवस्थितपणे आणि योग्य रीतीने व्हावा, योग्य मार्गाने व्हावा यासाठी. आणि तिथून त्या इस्लामिक कंट्रीजमधून ज्यावेळेस भारतावर आक्रमण व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस हे ॲस्ट्रोलॉब भारतामध्ये आला असण्याची शक्यता आहे, असं अनेक अभ्यासक आपल्याला सांगतात. भारतामध्ये ॲस्ट्रोलॉब आल्याचं किंवा भारतामध्ये ॲस्ट्रोलॉब असल्याचा सर्वात पहिला लिखित पुरावा आपल्याला सापडतो अल-बिरुनीच्या लिखाणामध्ये. हा अल-बिरुनी मुलतानमध्ये आला आणि मुलतानमध्ये येत असताना त्यानं हा ॲस्ट्रोलॉब हे डिव्हाइस आपल्यासोबत तो घेऊन आला. इथं आल्यानंतर त्यानं इथल्या स्थानिक लोकांना हे ॲस्ट्रोलॉब नक्की काय असतं, याचा वापर नक्की कसा करायचा, या ॲस्ट्रोलॉबच्या माध्यमातून आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा मागोवा घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती दिली. आणि त्यानंतर ज्यावेळेस दिल्लीमध्ये तुघलक घराणं राज्य करत होतं, त्यामधला फिरोजशाह तुघलक, ज्याला ग्रहताऱ्यांची, खगोलशास्त्राची प्रचंड आवड होती, त्या फिरोजशाह तुघलकाच्या दरबारामध्ये अनेक खगोलशास्त्रज्ञ किंवा ग्रहतारांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विशेष स्थान होतं. त्यातच एक व्यक्ती होता महेंद्र सुरी. हा जैन धर्मवेत्ता होता. याला गणिताचीही आवड होती आणि ग्रहतारांचीही आवड त्याला होती. आणि ग्रहतारांचा अभ्यास करत असतानाच त्यानं या फिरोजशाह तुघलकाच्या दरबारामध्ये मानाचं स्थान मिळवलेलं होतं. ज्यावेळेस अल-बिरुनी आपल्यासोबत ॲस्ट्रोलॉब घेऊन आला, तिथल्या काही स्थानिक लोकांना त्यांना ॲस्ट्रोलॉबविषयी माहिती दिली. त्यानंतर फिरोजशाह तुघलकाच्या काळामध्ये हे लोक मुलतानवरून दिल्लीला स्थायिक झाले. त्यांनी फिरोजशाह तुघलकच्या दरबारामध्ये हे ॲस्ट्रोलॉब सादर केलं. फिरोजशाहला हे ॲस्ट्रोलॉब प्रचंड आवडलं. त्यानं अशाच पद्धतीचं एक यंत्र तयार करण्यासाठी आपल्या दरबारामध्ये असणाऱ्या महेंद्र सुरीला आदेश दिला आणि महेंद्र सुरीने सर्वात पहिला भारतीय बनावटीचा ॲस्ट्रोलॉब तयार केला असावा असं अभ्यासक सांगतात. तर काही अभ्यासकांच्या मते महेंद्र सुरीच्याही आधी शिलाहार कालखंडामध्ये अशा प्रकारचा ॲस्ट्रोलॉब भारतामध्ये अस्तित्वात होता असंही आपल्याला वाचायला मिळतं. याच्याविषयी वादविवाद असले तरीसुद्धा ठळकपणे या फिरोजशाह तुघलकाच्या काळामध्ये ॲस्ट्रोलॉबचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली याच्याविषयीचे अनेक पुरावे आहेत. आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे या महेंद्र सुरीने ॲस्ट्रोलॉबच्या निर्मितीविषयी किंवा त्याच्या वापराविषयी लिहिलेलं एक मॅन्युअल. या महेंद्र सुरीने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गणितांचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करून ॲस्ट्रोलॉब तयार केला आणि त्याला नाव दिलं यंत्रराज. यंत्रराज हे नाव इसवी सनाच्या 14व्या शतकामध्ये या ॲस्ट्रोलॉबला पडलं आणि त्याला संस्कृत यंत्रराज असं नाव देऊन त्या यंत्रराजावर एक मॅन्युअल या महेंद्र सुरीने संपादित केलं. आणि हे मॅन्युअल 128 श्लोकांचं होतं, जे 5 चॅप्टर्समध्ये डिवाईड करण्यात आलेलं होतं. त्यातला पहिला चॅप्टर हे ॲस्ट्रोलॉब नक्की काय असतं याची थेअरी एक्सप्लेन करणार आहे. त्यातला दुसरा चॅप्टर हे ॲस्ट्रोलॉब नक्की कशा प्रकारे तयार करायचं, त्याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने झालं पाहिजे याची माहिती देणार आहे. तिसऱ्या चॅप्टरमध्ये हे ॲस्ट्रोलॉब नक्की व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे का नाही याची खातरजमा करण्यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या तिसऱ्या चॅप्टर्समध्ये. चौथ्या चॅप्टरमध्ये या ॲस्ट्रोलॉबचा वापर नक्की कशा पद्धतीने केला गेला पाहिजे याच्याविषयीची माहिती दिली. आणि 5व्या चॅप्टरमध्ये या ॲस्ट्रोलॉबविषयीची इतर माहिती नमूद करण्यात आलेली. अशा पद्धतीने भारतामध्ये या ॲस्ट्रोलॉबविषयी, या यंत्रराजाविषयी सर्वात पहिलं मॅन्युअल तयार करण्यात आलं. आणि तिथून पुढे हे मॅन्युअल, या मॅन्युअलचा आधार घेत किंवा हे मॅन्युअल वापरत वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी ॲस्ट्रोलॉबची मदत घेत भारताच्या बाहेरच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला, प्रवास करायला, किंबहुना ग्रहतारांचा अभ्यास करायला सुरुवात केली. भारतामध्ये तयार करण्यात आलेलं सर्वात पुरातन, ज्याच्यावर एक विशिष्ट प्रकारची तारीख उपलब्ध आहे, अशी तारीख उपलब्ध असलेला सर्वात पहिला ॲस्ट्रोलॉब हा जहांगीरच्या काळामध्ये तयार करण्यात आला, जो आज ब्रुसेल्स इथं ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावर नमूद केलेली तारीख आहे 1
जानेवारी 1601. आता हे ॲस्ट्रोलॉब नक्की काम काय करतं? तर या ॲस्ट्रोलॉबचा वापर करून आपण अक्षांश, रेखांश याची नोंद घेऊ शकतो. या ॲस्ट्रोलॉबचा वापर करून आपण कर्कवृत्त कुठं आहे, विषुववृत्त कुठं आहे, मकरवृत्त कुठं आहे याचाही मागोवा घेऊ शकतो. या ॲस्ट्रोलॉबची मदत घेऊन आपण कुठल्या दिशेला कुठला तारा आपल्याला दिसतो, त्या ताऱ्याचं नेमकं स्थान काय आहे याची सुद्धा निश्चिती करू शकतो. या ॲस्ट्रोलॉबचा वापर करून आपण दिशांची निश्चिती करू शकतो. आपण जर एखाद्या परमुलखामध्ये गेलो, ज्या मुलखाविषयी आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही किंवा त्या मुलखाविषयी कुठल्याही प्रकारचं ज्ञान आपल्याला नाही, तर तिथे नेमके किती वाजलेले आहेत, तिथली नक्की वेळ काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती या एका यंत्रावरून आपल्याला मिळते. या ॲस्ट्रोलॉबच्या बरोबर मध्यभागी घड्याळीच्या काट्याप्रमाणे अधिकच्या आकारामध्ये 4 काटे असतात आणि ते 4 काटे आपल्याला आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणावरूनची दिशांची, वेळेची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक स्थितीची माहिती द्यायला पुरेशी असतात. त्यामुळे हे ॲस्ट्रोलॉब मागील कित्येक कालखंडापासून जवळजवळ 2000 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रवाशांच्या आणि गणिततज्ञांच्या अतिशय लोकप्रिय आणि अतिशय विश्वासाचं साधन समजलं गेलं. ज्यावेळेस भारतामध्ये हे ॲस्ट्रोलॉब आलं, फिरोजशाह तुघलकाने आपल्या राजवाड्याच्या समोर एक मोठा मिनार उभारला आणि त्या मिनारावर त्याने या ॲस्ट्रोलॉबची स्थापना केली. त्यानंतर हे ॲस्ट्रोलॉब भारतामध्ये लोकप्रिय झालं आणि त्याच्यानंतर या मुघलांनी हे ॲस्ट्रोलॉब भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्याचं काम केलं. आता विचार जर आपण केला की रायगडावर नेमका ॲस्ट्रोलॉब कधी आला असावा, याच्याविषयी कुठल्याही प्रकारचा लिखित उल्लेख आपल्याला वाचायला मिळत नाही. रायगडाचा विचार केला तर रायगडावर पर्जन्यमापक यंत्र आहे. ज्यावेळेस आपण होळीच्या माळावर उभारतो त्यावेळेस होळीच्या माळाच्या उजव्या हाताला कुशावर्त तलावाच्या किनाऱ्यावर आपल्याला हे पर्जन्यमापक यंत्र पाहायला मिळतं. नेमका पाऊस किती पडला, रायगडावर नेमका किती पाऊस पडला, त्या पावसाची क्षमता किती होती, त्याची तीव्रता किती होती, या सर्व गोष्टींची माहिती या पर्जन्यमापक यंत्रामधून आपल्याला मिळते. आणि याच परिसरामध्ये कुठेतरी तो ॲस्ट्रोलॉब एका वाड्याच्या उत्खननामध्ये सापडला असं पुरातत्व विभागाने नमूद करून ठेवले. परंतु रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किंवा त्याच्याही नंतर कधीतरी कुठल्या तरी एका विशिष्ट शासकाच्या कालखंडामध्ये या ॲस्ट्रोलॉबचा वापर झाला होता का? त्याचा वापर करून मराठ्यांनी ग्रहताऱ्यांचा अभ्यास केला होता का? मराठ्यांना खगोलशास्त्राचं नॉलेज होतं का? त्यांना ज्ञान होतं का? अशा प्रकारचे नवनवीन प्रश्न अभ्यासकांना पडायला सुरुवात झालेली. यामुळं रायगड किल्ल्याविषयी किंबहुना मराठ्यांच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाविषयीचं एक अपरिचित पान उलगडण्याची शक्यता निर्माण झालेली. आजवर महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्यावर उत्खननाच्या स्वरूपात किंवा कुठल्याही इतर स्वरूपामध्ये अशा प्रकारचं ॲस्ट्रोलॉब कधीही सापडलेलं नाही. ही पहिलीच वेळ. मराठ्यांना ग्रहताऱ्यांचा किंवा खगोलशास्त्राचं कितपत ज्ञान होतं आणि त्यांनी अशा पद्धतीचा कुठला अभ्यास केला होता का, याची सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा ॲस्ट्रोलॉब अतिशय महत्त्वाचा आहे. रायगड किल्ल्यावर सापडलेला हा ॲस्ट्रोलॉब अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मराठ्यांनी खगोलशास्त्रासाठी किंवा ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी किंवा वेळेसाठी अशा प्रकारचं कुठलं यंत्र वापरलंय, अशा प्रकारची माहिती लिखित स्वरूपात आज तरी कुठं उपलब्ध नाही. त्यामध्येच हा ॲस्ट्रोलॉब आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला रायगड किल्ल्यावर उत्खनन करत असताना सापडला. जर मराठ्यांनी अशा प्रकारचं यंत्र कधी वापरलेलं असतं तर त्याच्याविषयीचं हा मिळालेला आपल्याला हा पहिला पुरावा आहे. हा पुरावा किंवा हा ॲस्ट्रोलॉब लवकरात लवकर अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी कालपासून अनेक अभ्यासक करत आहेत. जेणेकरून रायगड किल्ल्याविषयी किंवा मराठ्यांच्या इतिहासाविषयी एक नवीन पैलू, एक नवीन बाजू उजेडात येईल. हा ॲस्ट्रोलॉब चौकोनी आकाराचा आहे. त्याच्या वरच्या बाजूला संस्कृतमध्ये काही ओळी लिहिलेल्या आहेत, परंतु त्या अस्पष्ट आहेत. त्याच्या खाली आपल्याला मुख आणि पुंछ असं लिहिलेलं दिसतं आणि त्याच्या खाली साप किंवा कासवाच्या आकाराचा एक प्राणी बरोबर त्या यंत्राच्या मध्यभागी कोरलेला आहे. जेणेकरून त्याचं तोंड आणि त्याची शेपटी कुठल्या दिशेला असावी हे आपल्याला त्यावर मुख आणि पूछ हे जे लिहिलेलं आहे त्याच्यावरून समजून येतं. याच्यावरून उत्तर दिशा कुठली असावी, दक्षिण दिशा कुठली असावी, तसेच पूर्व आणि पश्चिम दिशा कुठली असावी हे आपल्याला समजणं सोपं जातं. आणि या एका गोष्टीमुळं हा ॲस्ट्रोलॉब अतिशय महत्त्वाचा ठरतो. रायगड किल्ल्यावर सापडलेला ॲस्ट्रोलॉब लवकरात लवकर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने आणि रायगड विकास प्राधिकरणाने अभ्यासकांना उपलब्ध करावा, जेणेकरून अभ्यासक रायगड किल्ल्याविषयीची किंबहुना मराठ्यांच्या इतिहासाविषयीची एक नवीन माहिती लोकांसमोर आणू शकतील आणि मराठ्यांच्या इतिहासामधलं विस्मृतीत गेलेलं एक नवीन पान उजेडात येऊ शकेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.